तत्वदर्शी बाबा दळवी यांच्या स्मृतिदिनानिमित्त दरवर्षी आंतरजातीय विवाहितांची जोडपे जे असतात त्यांचा सत्कार केला जातो आणि आज हा समारंभ घडवून आणला. हा समारंभ घडवून आणण्यात पत्रकार ससो खंदाळकर यांचा मोठा हातभार आहे आणि त्यांची टीम आहे, त्यांचे सहकारी सर्व त्यांना मदत करत असतात. आजच्या कार्यक्रमाला सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आले होते. त्यांनी फार उत्तम मार्गदर्शन केलं. त्यांनी सांगितलं की आंतरजातीय विवाह केल्यावर तुम्हाला बऱ्याच अडचणीतून जावं लागतं, पण त्यावर तुम्ही मात केली पाहिजे आणि सुखानं संसार करा, प्रपंच करा अशा प्रकारे. आता माझं या ठिकाणी भाषण झालं. मी त्या भाषणात सांगितलं की फुले शाहू आंबेडकर यांनी जाती अंताचा संदेश दिलेला आहे. डॉक्टर बाबासाहेबांनी ॲनिलेशन ऑफ कास्ट हे पुस्तक लिहिलं आहे. त्यामध्ये त्यांनी तोडगा सांगितला आहे जाती अंताचा. घराघरातून आंतरजातीय विवाह झाले पाहिजे असं त्यांनी तोडगा सुचवलेला आहे. परंतु सध्या परिस्थिती अशी आहे की आंतरजातीय विवाहाला एक तर त्यांची पालक संमती देत नाहीत आणि समजा त्यांनी केला एकमेकाच्या संमतीनं त्या दोघांनी जर विवाह केला तर त्यांना अनेक अडचणीला जावं लागतं. घरचे लोक त्यांना बहिष्कृत करतात, त्यांना घर मिळत नाही, नोकरी मिळत नाही. तर आज आम्ही संजय शिरसाटांना एक निवेदन दिलेलं आहे की 50,000चं अनुदान तुम्ही निदान 1,00,000पर्यंत करा. घरकुल योजनेमार्फत त्यांना तुम्ही घर द्या, त्यानंतर नोकरीमध्ये त्यांना आरक्षण द्या आणि अशा प्रकारे आंतरजातीय विवाहितांना तुम्ही व्यवस्था करा, म्हणजे आंतरजातीय विवाहितांची संख्या वाढेल. अशा प्रकारे मी त्या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं आणि काही आंतरजातीय विवाह ज्यांनी केलेला आहे त्या जोडप्यांचा सत्कार माननीय संजय शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आला. अशा प्रकारे आणि या कार्यक्रमाला उपस्थिती चांगली असते. दरवर्षी हा कार्यक्रम येते. याच ठिकाणी प्राचार्य सचिव सुराणा हे सहकार्य करतात, आपलं सभागृह देत असतात आणि दरवर्षी हा कार्यक्रम घेतला जातो आणि नित्यनेमाने आजही हा कार्यक्रम झालेला आहे. उत्तम प्रकारे संपन्न झाला. सर, आजकाल म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जमान्यामध्ये आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या जमान्यामध्ये आंतरजातीय विवाहाकडे अतिशय कलुषित दृष्टीनं पाहिलं जातं. सैराटसारख्या घटना या अनुषंगानं घडत असतात. या संदर्भात आपलं काय? नाही, बरोबर आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आहे ते आंतरजातीय विवाह जे करतात तिथपर्यंत अजून आलेलं नाही आहे. ते टेक्निकल फील्ड याच्यात इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी त्यामुळे ते गेलेलं आहे. आंतरजातीय विवाह जे करतात तिथपर्यंत ते लोन अजून आलेलं नाही आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं. परंतु हे वास्तव आहे की जे आंतरजातीय विवाह करतात त्यांना अनेक अडचणीतून जावं लागतं आणि त्या अडचणी धाडसानं तुम्ही त्या मात करा अशा प्रकारेच संजय शिरसाटांनी आज सांगितलेलं आहे. तर AIचा आंतरजातीय विवाहात अजून ते लोन आलेलं नाही बरं का, हे मी आपल्याला स्पष्ट करू इच्छितो. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये ते गेलेलं आहे. सामाजिक मानसिकता आजही बदललेली दिसत नाही जातीच्या संदर्भामध्ये आणि त्याच्यामुळे फार मोठ्या संख्येनं युवक युवती पुढे येत नाही. अगदी बरोबर आहे. हे बघा, कोण्या जातीत जन्म घ्यावा हे आपल्या हाती नसतं. आपल्या हाती नसतं ना, माणसाच्या हाती नाही आहे कोण्या जातीत कोण्या धर्मात जन्म घ्यावा. परंतु एकदा जन्म घेतल्यानंतर कर्तृत्वानं आपलं कर्तृत्व दाखवून तो माणूस म्हणजे कर्तबगार होऊ शकतो. आता जसे संजय शिरसाट म्हणाले बाबा मी ऑटो रिक्षा चालवत होतो आज मंत्री झालो मी. तर अशा प्रकारे जात आता म्हणजे तसं पाहिलं तर गौण ठरते. आपलं कर्तृत्व हेच महत्त्वाचं आहे आणि कर्तृत्वानेच मनुष्य कर्तबगार होतो, मोठा होतो आणि आपलं तर जीवन घडवतोच पण इतरांचंही तो जीवन घडवत असतो. हे महत्त्वाचं आहे. संजय शिरसाट साहेब भाषणात असे बोलले की मुलं वडिलांना नाव ठेवतात, याकडे कसं बघतात? नाही, आता हे खरं आहे
की मुलं असं म्हणतात की थोडं मोठे झाले, कॉलेज शिक्षण झाले की वडिलांनी आमच्यासाठी काहीच ठेवलं नाही, काही केलं नाही. तर ह्या तरुणांचं असं म्हणणं चुकीचं आहे. तुम्ही आईवडिलावर विसंबून का राहता? अरे तुम्ही तुमचं कर्तव्य सिद्ध करा ना. तुम्हाला त्यांनी जन्म दिला, शिकवलं, घडवलं, संस्कार केले. आता तुम्ही तुमचं जीवन स्वतः घडवा. स्वतःच्या जीवनाची शिल्पकार तुम्हीच व्हा. आई वडिलावर विसंबून राहू नका. आणि आई वडिलांना दोष देणं अत्यंत चुकीचं आहे. आपलं नाव सर? मी DR शेळके, माजी न्यायाधीश आहे, निवृत्त जिल्हा न्यायाधीश. थँक्यू.